हाय गाईज. तर तुमची जी BCA CETची हॉल तिकीट आहेत, जी एक्झाम तुमची कंडक्ट होणार आहे ती 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 2 मे. 1 मेला होणार नाही, 1 मेला सुट्टी असणार आहे. सुट्टी तर ती आपल्या महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी असणार आहे 1 मेला, म्हणून 29, 30 आणि 2 तारखेला तुमची BCA CETची एक्झाम होणार आहे. तर त्याचे जे हॉल तिकीट आहेत, एक्झाम हॉल तिकीट, ते तुमचे रिलीज झालेले आहेत. तर सिम्पली ते डाउनलोड कसे करायचे ते आपण बघूया. क्रोम ओपन करायचे आहे. सिम्पली क्रोम ओपन केल्यानंतर टाईप करायचे आहे महा CET सेल आणि एंटर करायचे आहे. जर मोबाईल असेल, मोबाईलमध्ये पण तुम्ही डाउनलोड करू शकतात. सेम प्रोसेस आहे, फक्त जो इंटरफेस दिसणार आहे तो वेगळा दिसणार आहे. आणि जर तुम्हाला असा इंटरफेस हवा असेल मोबाईलमध्ये, तर साईडला 3 डॉट असतात इकडे असे, याला क्लिक करून विंडोज म्हणून असतं तिथं खाली, विंडोज टॅब म्हणून असं काहीतरी असतं, त्याला क्लिक करून तुम्ही असा इंटरफेस घेऊ शकतात. नंतर महा CET सेल सर्च केल्यानंतर क्लिक करायचे पहिल्या लिंकला. त्यानंतर इथं खाली 2 नंबरचा जो टॅब आहे, CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 25-26, याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डॅशबोर्ड ओपन होतं हे. तर सिम्पली इथं हा जो डॅशबोर्ड आहे, इथं तुमचे रजिस्टर्ड ईमेल आणि पासवर्ड टाकायचा आहे. रजिस्टर्ड ईमेल कोणती टाकायची, तर तुम्ही जी रजिस्ट्रेशन केलं होतं फॉर्म भरताना CETचा, तर त्यावेळेस जी ईमेल ID तुम्ही दिली होती, ज्याच्यावर तुम्हाला ईमेल वगैरे येत आहेत CET सेलकडनं, ते ईमेल इथं एंटर करायची आणि नंतर पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड जो तुम्ही सेट केला होता रजिस्ट्रेशनच्या वेळेस, तो पासवर्ड टाकायचा आहे. आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्ही ईमेल दिली, इथं ईमेलचा पासवर्ड नाही टाकायचा, तर इथं रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो पासवर्ड सेट केला होता तुम्ही, तो पासवर्ड टाकायचा आहे. जर तुम्ही फॉरगेट म्हणजे विसरला असाल पासवर्ड किंवा ईमेल वगैरे विसरला असाल, तर ईमेलचं सहसा म्हणजे होत नाही तसं. जर पासवर्ड विसरला असाल तुम्ही सेट केलेला, तर तुम्ही इथं सिम्पली पासवर्ड रिसेट करू शकतात. इथं ईमेल ID टाकायची तुमची, जी ईमेल ID तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिलेली. इथं तुमची बर्थ डेट टाकायची व्हॅलिड. परत इथं पासवर्ड टाकायचा आहे तुमचा, म्हणजे नवीन पासवर्ड जो आपल्याला फिल करायचा आहे तो. आणि नंतर कन्फर्म पासवर्ड म्हणून तो टाकायचा आहे आणि सबमिट करायचे आहे. सबमिट केल्यानंतर बॅक टू लॉग इन जायचं. बॅक टू लॉग इनला गेल्यानंतर इथं तुमची ती ईमेल टाकायची. आता ईमेल आपण इथं पेस्ट करूया आणि पासवर्ड टाकूया सेट केलेला. आणि साइन इन करायचं आहे. साइन इन झाल्यानंतर हे तुमचं डॅशबोर्ड असतं, स्टुडंट डॅशबोर्ड म्हणून. तर याच्यात तुम्ही बघाल प्रोफाईल CET रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही रजिस्टर्ड केलेलं आहे ते दिसेल. नंतर प्रोफाईलमध्ये इथं तुमची इन्फॉर्मेशन असते आणि खाली जर आला तर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड दिसेल. याला क्लिक करायचे आहे सिम्पली. नंतर इथं तुम्हाला हॉल तिकीट दिसतील. हे PCMचं हॉल तिकीट, PCBचं हॉल तिकीट, PCMचं हॉल तिकीट आणि BCAचं. हे टेक्निकल एज्युकेशनचे झाले. ॲग्रिकल्चर एज्युकेशनचे खाली असतात, पण ह्या स्टुडंट्सने त्याच्यासाठी अप्लाय नाही केलेलं आहे म्हणून त्याला दिसत नाहीत. तर इथं BCAचं ॲडमिट कार्ड तुम्हाला इथं भेटेल. तर इथं सिम्पली क्लिक करायचं आहे आणि थोड्या वेळानंतर इथं डिटेल्स येते स्टुडंट्सची. हे आली स्टुडंट्सची डिटेल्स आणि ॲप्लिकेशन नंबर आणि हे डाउनलोड बटन. इथं क्लिक केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड होऊन जाईल. ॲडमिट कार्ड आहे हे डाउनलोड करून याचे 2 ते 3 प्रिंट सोबत ठेवा. सहसा एक्झामला कसं असतं, एक्झामला सगळे डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जावे लागतात. जसं तुम्ही ID प्रूफ झाली, नंतर ॲड्रेस प्रूफ वगैरे झाला, नंतर तुमचे स्वतःचे 2 फोटो झाले. आणि एक्झामला तुम्हाला ट्रान्सपरंट बॉटल अलाउड असते फक्त. पेन वगैरे सगळं ते देतात, मध्ये काही अलाउड नसतं. पेन वगैरे सगळं ते देतात. पेन झालं. परत सोल्युशनसाठी पेपर जो असतो तो तुमचा कम्प्युटर बेस्ड असतो, म्हणून तिथं तुम्हाला मध्ये पेपर वगैरे घेऊन जायची किंवा रफ पेज वही घेऊन जायची हे नसतं, म्हणजे परवानगी नसते. पेपर वगैरे सगळं ते आपल्याला प्रोव्हाइड करतात, रफ पेजेस वगैरे. आणि रफ पेजेस आपण ते जे सोल्युशन केलेलं असतात क्वेश्चन्सचे, ते आपल्याला बाहेर आणू देत नाही. जेव्हा एक्झाम संपते तेव्हा ते रफ पेजेस आपले जे असतात ते तिथले जे इन्चार्ज असतात ते घेऊन टाकतात रिटर्न, बरोबर. तर इथून सिम्पली तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे, सोबत तुमचे डॉक्युमेंट्स ठेवायचे सगळे एक्झामला जाताना. आणि तर ट्रान्सपरंट बॉटल वगैरे तुम्ही सोबत ठेवायची. ओके, थँक्यू.